शिक्षका इतका भाग्यवान माणूस नाही. कारण शाळेत गेल्यानंतर आम्ही अशा निष्पाप मुलांमध्ये असतो जे अत्यंत निस्वार्थी असतात, जे आम्हाला वडिलांच्या जागी मानतात, आमच्या मॅडमला आईच्या जागी मानतात. अशा त्या बालिश जगामध्ये आम्ही दिवस टाकतो. मला वाटतं याचे इतकं भाग्य दुसऱ्या कुठल्याही नोकरी म्हणून तो जिंकता आता सकारात्मक व्हावं. सेवापूर्तीनंतर साहेब, सेवापूर्ती अशी गंमत आहे की लोकांना असं वाटतं बटन दाबल्यासारखं एकदम असं म्हातारा झाला आणि आता याचं काहीच खरं नाही. तसा काही विषय नसतो. जे नोकरीला नाही त्यांची 58 वर्ष कधी होऊन जातात कळत नाही. मला याचं अजिबात दुःख नाही की मी सेवानिवृत्त होतोय. अत्यंत समाधानानं खूप माणसं, मित्र या ठिकाणी मी जमवले. साहेब, आज 7 तालुक्याला SIRच्या मिटिंगला लागलेल्या आहेत BLO. तर आम्ही रात्री मेसेज टाकला होता की त्या कॅन्सल झाल्या तर अजून एवढीच गर्दी होईल. आमच्या लोकांनी सांगितलं रद्द करा, पण शेवटी ते निवडणुकीचं काम होतं त्यामुळे त्याही रद्द झाल्या नाही. आता कुठलीही शासकीय सुट्टी सुद्धा कर्मचाऱ्याला सुट्टी म्हणून राहिलेली नाही. परंतु या सरकारनं माननीय मुख्यमंत्र्यांपासून आपल्या पालकमंत्री महोदयांपर्यंत सर्वांनी मराठी शाळा ह्या उत्तम शाळा आहेत, त्यांचा विकास त्या वृद्धिंगत झाल्या पाहिजे असं काल परवा जे जाहीर केलं ते आपल्या दृष्टीनं अतिशय चांगलं आहे. म्हणून सामान्य शेतकरी आणि गरिबांच्या या शाळा टिकण्यासाठी साहेब आपला आशीर्वाद, आपल्या शुभेच्छा या ठिकाणी खूप गरजेच्या आहेत.